गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टावधान व्यस्थित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप बुलंदर क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज के क्षत्रिय कुलावतम तेजस्वी पराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न मुघल संवारक एकमेव हिंदू धर्म रक्षक सर्जा शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की मनोज दादा तुम्हारे बड़ो हम तुम्हारे साथ हैं मनोज दादा तुम्हारे बड़ो हम तुम्हारे साथ हैं लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे थोड़ा आगे दादा एकच मिनिट नाही घ्या ना सरपंच सरपंच वायर 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 थोडा वरतून घे ना अरे वरतून घे वायर हॅलो हॅलो पूर्ण झाल्या सगळ्यांना जय शिवराय. शेवटी शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच. आज काय बोलावं खरंच कळायला मला. आपलं गाव इतकं लढलं असं गाव होणं नाही बाबा पुन्हा. अंतरवाली असं प्रत्येक गावात मनभेद मतभेद असतील, राजकारण समाजकारण असतं, वैयक्तिक मतभेद असतील. काय बघितलं नाही अंतरवाली. आज आनंद वाटतो त्या गोष्टीचा. कुणी पदाला किंमत दिली नाही, कुणी कशाला किंमत दिली नाही, कुणी शेताला किंमत दिली नाही. पण तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं, आपल्या गरीबाचे लेकर लय सुखा समाधानात जगायला लागले. लय समाधानात जगायला दिसतं एवढं सोपं. मला एवढा आनंद झाला, मला बोलता आहे. आणि खरं सांगतो, तुम्ही आता रोज बघता, मला 2 वर्ष झालं, मला काय सुचत नाही आज काय बोलावं. असं स्वप्न असल्यासारखं वाटतं की कधीच हे 70 वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण 2 वर्षाच्या आत मिळवलं. आता एखाद्या बार आम्ही चिमटा घेतो दवाखान्यात, एखाद्यात घेतले की नाही, आहे का नाही, किती जण तरी आहे बघरे जरा. कारण हे सोपं नाही. मराठवाडा लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचा हैदराबादचं गॅझेटियर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले. सगळे आपण सातारा संस्थांचं गॅझेटियर सुद्धा बाहेर काढलं आपणच. पुण्याचं गॅझेटियर आपणच बाहेर काढलं. औंध संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं बाहेर काढलं. 25 लाख लोक कुणबी आहेत सातारा गॅझेटियर मध्ये. 25 लाख त्या काळात. आता त्याचे 2 कोटी झाले असते. पुरेचे पुरे बसायला लागलेत ते. पण त्याच्यामुळे ना पुन्हा पुन्हा आता तुम्हाला माहिती मी किती कसा कसबोतो, मला आज काही सुचायना काय बोलायचं. ते स्वागत बी असं केलं गावकऱ्यांनी की काय कुंकड बोला किती जे शिकेने बोलायला जेव्हा म्हणूनच मराठ्यावर जळत हे लोक. आमच्या जातीला जरी गरीब असले तरी आनंद आहे. आम्ही कष्टानं काबड कष्टानं मिळवलं ते. जे शेप्या आणल्या त्याच्यात गुलाल आणला तरी आम्ही विकत आणतो वर्गणी करूनच. रुपया 50 रुपये देतो आम्ही, कारण आम्हाला लय आनंद झालाय. काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. आपण इतकं जातील दिलं ना
काय करावं काय नाही, फक्त एक मागवतो गावाला. आता मी केव्हा मागितलं 2 वर्षात एक मागवत, फक्त तेवढं द्यायचं आता गावकऱ्यात. काही मायाकडून मन दुखाले असतील, काही तुमच्याकडून दुखाल्यास आपण दोघांनी सोडून द्यायचं, जातीचं कल्याण केला. आता तुम्ही गावकरी म्हणल्यावर मी गावकरी झालो, आणि मग मी गावकरी झाल्या म्हणलं आपलं थोडंफार झालंच असणार आहे, नाही असं नाही ना. आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी विसरून जायचं, कोणीच काही मनात ठेवायचं नाही. मागचं सुद्धा आणि पुढचं बी किती मोठी चूक झाली असली तरी पण, कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणारा मिळून दिलं. खूप जणांचे हात टेकले होते, काही म्हणायचे मराठ्याला कवाच ओबीसीत आरक्षण मिळू शकत नाही. हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे चुकीचं आहे तेच म्हणायचे, कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचे. मराठा एक बी आला, ओबीसीत बी आरक्षण घेतलं, मराठीची एकजूट बी झाली, पुऱ्या जगाला मराठ्याने ताकद बी दाखवली. याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा अंतर्गतवाली गावचा आहे. मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता आलं. तुम्ही सगळ्यांना लावून धरलं, आणि या मावल्या मावश्यांनी तर मंडपच नस वाढा. हा माणसं कोणकडे गेलं तर मावश्या बसलेल्या आहेतच म्हणतात, येऊ दे म्हणायच्या कोणाला बी. नाही तर इतकं रक्त सांडल्यावर कुणी नाही येत भाऊ, कोणामध्ये नको. आता तिकडं लय टोले बसतेत, लय हनतेत. हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही, पण मराठ्याला आरक्षण दिवस माग हाटायचं. असल्या मायला तुमचा एवढा आदर्श घेतला ना, असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पहिले बघितले. नाही एकदा टोले पडले की दुसऱ्या बारीमध्ये नको तिकडं तुम्ही तुमचा धंदा, आम्हाला नकोच यायला प्रयत्न. पण आदर्श घेण्यासारखा महाराष्ट्राने अंतरवालीचा घेतलाय सुद्धा. इतक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात. हे ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमाऊलीच्या लक्षात आलं, आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायमाऊलीच्या खांद्याला खांदा लावून करोडो महिला उभा राहिल्या राज्यातल्या. म्हणून आपण सगळेच लढलो. हे सगळं श्रेय गरीब मराठ्याचं, कोणाचं नाही दुसऱ्याचं. गरीब मराठ्याचं त्यांना आपण ते देऊन टाकलं. आता अंतरवालीनं शेवटी विजयाचा गुलाल उधाळलाच, हटलेच नाही. लई काड्या घालायचा प्रयत्न केला, काही गेला, काड्या नाही कोड्या नाही काही नाही काही, ते आम्ही आमचं नंतर बघू म्हणायचे. मला जेवण म्हणायचे. गाव म्हणल्यावर भाऊ येतं उली तिथे झालं तरी बी तिकडं व्हायचं, इकडं आलं म्हणायचं आम्ही दोघं संगच. हे प्रेम सोपं नव्हतं. आज मी स्पष्ट बोलायला लागलो, ते हे सोपं नव्हतं. नसता मग एकामेका डावची केली का ते मग तसे जाऊन तिकडं तू तुपलंच बघ तिकडं, आम्ही नाही हे म्हणायचं नाही. त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिकडं. तू अनुभव जमत नसलं तरी एका कोपऱ्याला बसायचं. लय मोठा आदर्श त्याला अंतरवले महाराष्ट्राला, लय मोठा. आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर, त्याबद्दल गावाचं कौतुक. आणि विजय मेळाव्याला सगळा महाराष्ट्रात येणार आहे अंतरवलीवर गुलाल टाकायला, काही टेन्शन ना घेऊ तुम्ही. विजय मेळावा एकदा डिक्लेअर झाला ना, अख्खा महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतरवलीत येणार आहे. अंतरवलीच्या गल्ल्यात गुलाल दिसणार तुम्हाला कोणकडे बी. आपल्याला नुसतं जीसीपीनेच गुलाल बाहेर काढायला लागत. हा इतके लोक येणार आहेत. आणखी ते डिक्लेअर नाही केलं आपण. पण आता काय मला काय बोलता पण येत नाही. हा विजय नसता तर वेगळं होतं. सगळं मिळेल मराठीने. आता काय नाही राहिलं. जवळपास 96% लढाई जिंकली. 4% मध्ये काहीच नाही. ते चालता फेटता आपण 96 ओढून घेऊ त्यांना. हो लय भारी. तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीने मनापासून कौतुक करतो. तुमचे आभार मानतो. धन्यवाद. खूप लढू लागला. आता बाकीचं तर काय बोलायचं नाही मला. या व्यासपीठावर पहिल्यांदा या व्यासपीठावर गुलाल पडलाय मराठ्यासाठी. खूप कल्याण झालं आपल्या जातीचं. फक्त मराठा समाजाला अंतर्वालीतून एकच संदेश देतो, समज गैरसमज ठेवायचा नाही. JR निघाला म्हणजे मराठी आरक्षणात गेले. थोडा वेळ लागत. आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरी बी आपल्याला त्याच्यात आऊत हाणावं लागल, नांगर हाणायला लागल. उन्हाळा आहे तर पाऊस पडूस तर वाट बघावं लागल. मग आपल्याला पाऊस पडल्यावर त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी सिस्टम असती. तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ढेकळातच टाकलं तर जळून जाईल. त्याच्यामुळं JR निघाला. मराठवाड्यातले 100% आरक्षणात जाणार आणि पश्चिम महाराष्ट्रातले जाणार. आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत. परत म्हणते पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय. शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते.
त्यामुळे विदर्भ, खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही. ती जबाबदारी आणखीन माझ्यावर आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ते बाकी. जर का आता काही मागं पुढे झालं ना, पहिल्यासारखंच होणार आहे. बंद गावात यायचं महाराष्ट्रभर, एका मंत्र्याला नेत्याला फिरून देत नाहीत मराठी महाराष्ट्र कुठं. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं, तुमचं मनापासून आभार. आता तर काय बोलायलाच काही नाही, त्याच्यामुळे बोलावं तरी काय. आरक्षण मिळालंय त्याच्यामुळं आरक्षण कसं काय देत नाही असं म्हणावं, दिलंय मी काहीच कळा ना. आणि गावकऱ्याने इतकं आज हे केलं ना आचार्य, मी म्हणलो होतो हार तुरे काहीच नको विचारा त्यांना. हार नाही, तुरे नाही, गुलाल नाही, काय नाही काहीच नाही. पण ते आणलंच. त्याच्यामुळे लय भारावून गेल्यामुळे जास्त बोलता येणार. आणि बोलायचं असलं उद्या बोलव, आज लयच भारावून गेलो मी. आनंद इतका झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाला. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जय शिवराय सगळ्या. इथं उभा करू सगळे. मुंबईतल्या मोठ्या यशानंतर जरांगे पाटील जे आहे ते पहिल्यांदा आता अंतरवाली शर्यतीमध्ये दाखल झालेले आहेत आणि मोठे यश जे आहे ते त्यांना या लढ्यानंतर मिळालेलं आहे. कारण खूप मोलाची साथ जी आहे ते या सगळ्या इथल्या ग्रामस्थांनी दिलेली आहे. आपण जर बघितलं तर जरांगे पाटील आपल्या बरोबर दादा मोठे यश मिळाले, आता अंतरवाली शर्यतीत तुम्ही दाखल झाला, काय भावना आहे तुमच्या? मराठा समाजाच्या लेकरा बाळांच्या आयुष्याचं कल्याण झालं. सगळ्यात प्रथम आंतरवालीकरांचे खूप खूप मनापासून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या वतीनं आभार मानतो. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांनी बांधवांनी ज्या जाती धर्माच्या साथ दिली त्यांनाही सगळ्यांचे मनापासून आभार. त्याच्यात दलित असतील, मुस्लिम असतील, त्याच्यामध्ये ओबीसी असतील, त्याच्यात जैन मारोडी असतील, अनेक जाती धर्माचे बांधव, त्याच्यात परप्रांतीय असतील, आदिवासी असतील, कोळी बांधव असतील, अनेक मायक्रो ओबीसी असतील, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. विशेष करून मीडियाच्या सगळ्या प्रतिनिधीचं, कॅमेरामनचं, महाराष्ट्रभरातल्या आंतरवालीच्या या व्यासपीठावरून मनापासून तुम्ही आमचा मुद्दा लावून धरला, त्याबद्दल मनापासून खूप भरून असं कौतुक करतो. तुम्ही अनेक आंदोलनं केले होते, मात्र या गावातील जे लोकांनी साथ दिली, कारण लाठी झेलल्या, गोळ्या झेडल्या आणि त्यानंतर जी साथ त्यांनी दिली ती खरंच कौतुकास्पद आहे असं वाटतं. कारण कोणी टिकलं नसतं, इतकं मारलं, गोळ्या घातल्या म्हणल्यावर रक्त सांडलं मला कोणी टिकलं नाही. त्यांनी असं ठरवलं. नंतर मी ते झाल्याच्या नंतर मला म्हणले की बाबा आता जीव गेला तरी आता नाही हटायचं, आता काही हो त्यामुळे आता नाही हटायचं. म्हणजे इतकं बळ देणारं गाव आणि यांचं हे बळ, तसले शब्द वापरले त्यांनी. आता रक्त सांडलं ना, आता आरक्षण मिळून हटायचं नाही, मेलं तरी हरकत नाही. हे बळ मराठ्यांच्या उपयोगाला आलं महाराष्ट्रात. आणि मग मराठ्यांच्या लक्षात आलं अरे इतका मार लागून माया मावल्या जर घ्यायनात तर आपण तर अस्सल जातवान मराठी घरात झोपून काय करायचं. जेच मराठा पेटला ना, आज गुलालच मराठ्यांनी अंगावर घेतला. त्याच्या 2 वर्षामध्ये तुमचे अनेक स्वागत आम्ही पाहिले, पण आजचं स्वागत पाहिलं तर अगदी तुम्हाला कोणी खांद्यावर उचलून घेतंय, जेसीबीतून गुलाल उधळला जातोय, फुलं आहेत, तुम्हाला खांद्यावर उचलून घेताना पहिल्यांदा दृश्य पाहिले तरी. आज दिवाळी आहे आंतरवाली, आज आंतरवाली दिवाळी आहे. आंतरवालीतले घरातले माणसं खुश आहेत, कारण त्यांना जे अपेक्षित होतं आपल्याला नाही मिळालं तरी चालेल, पण आपल्या समाजाच्या लेकराला मिळालं पाहिजे. आणि त्यांचा तो पण आणि करोडो मराठ्यांचा तोच पण होता, आपल्या मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. ते मी पूर्ण केलं. मग त्यांना ते लेकरू वाटायला ना, खांदे उचलून घ्यायला लागले, इकडून पळायले तिकडून पळायले. त्यामुळे ते आता आनंद काय, मला आनंद सांगता येईना आणि त्यांना झालतो मी. मला ते इतका आनंद वाटला ना की गाव इतकं ताकदीनं आलं आणि ते जेसीबीने गुलाल आणले. आणि काय शेवटी आपलं जे रक्त सांडलं, आपण जे योगदान दिलं त्याचं चीज झालं ना, गाव असो किंवा समाज असो तितक्या ताकदीनं खुश होतात. निर्धार करून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते, इथून निर्धार करून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जेव्हा आंतरवाली शर्यतीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा तुमच्या मनातल्या काय भावना होत्या? नाही, मी स्पष्टच सांगितलं होतं ह्यावेळेस, घरच्याच्या पण कारण सांगितलंच होतं मी. हा गाड्यानं आता उपोषणाला झाले तर जर मेलं कोणाला दोष द्यायचा नाही, समाजाला नाही, मला बी नाही, कोणालाच नाही. समाजासाठी मैदानात लढून मरण येणं याच्यापेक्षा दुसरं मरण नाही. माणूस अटॅकने मरतो, साप चावून मरतो, ईज पडून मरतो, कशाने पण मरतो माणूस. मग आपण जर समाजासाठी लढून गेलो तर काय हरकत नाही.
त्यामुळे कुटुंबाला सांगितलं होतं आणि गाव सोडतानाही सांगितलं होतं की येताना विजयाचा गुलाल म्हणजे JR घेऊन येईन, नाही तर मरू नये. आणि तसाच आलो, गुलालच घेऊन आलो. आता यानंतर कसं नियोजन असणार आहे आणि पुढची रणनीती काय असणार आहे, कारण विजय तर आता मिळालेला आहे. आता सरकारची जबाबदारी आहे. हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना त्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देणं, आरक्षण देणं हे त्यांचं काम आहे. त्यामुळं ती सरकारची जबाबदारी आहे. आणि ती मुक्तीसंग्राम दिन 17 सप्टेंबरला मराठवाड्यात, त्याच्या आत प्रोसिजर सुरू करून एखाद्या तालुक्यात, मराठवाड्यातल्या तालुक्यात किमान ती प्रोसिजर सुरू होणं गरजेचं आहे. हैदराबादच्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देणं ही जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांची. आता जर मराठ्याचा अपमान झाला रे बाबा मुख्यमंत्र्यांकडून, तर मराठ्यांच्या मनातून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं कायमचंच नाव निघून जाईल. आणि अशी लाट येईल की पुन्हा बेमुदत गावात येणंच बंद होईल. गाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्रात पूर्णच बंद होईल. नेत्याला फिरणंच बंद होईल कायमच. कुठल्याही टोकाला मग अवघड होणार. खरं तर आपण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी आजही त्याचा उल्लेख केलेला आहे की फक्त ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांनाच हे आरक्षण मिळणार आहे. मग आता ज्या हैदराबादच्या गॅझेटियरमध्ये मराठ्यांच्या नोंदी आहेत, मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. मग हैदराबाद गॅझेट लागू केलंय, त्याच्या मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्याला आरक्षण मिळणार. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा नंबर लागत, असं होणार. सगळं होणार. मी हळूहळू थोडं होण्यात दिलं ना, बोलणाऱ्यानं थोडं नाही दिलं, सरसकट बी नाही दिलं, ते मराठीला कळतं नाही. त्याच्यामुळे मी झुंजतोय त्यांच्यासाठी. माझा आत्मा कोणासाठी तरफडतो, तळमळतो कोणासाठी? गरिबांच्या मराठ्यांच्या पोरासाठी. मी करतोय टप्प्याटप्प्यानं. मी बरोबर मराठा जिंकेलाय. मराठा झुकून नाही दिला, वाकून बी नाही दिला. स्वाभिमान मराठ्यांचा टाईट ठेवलाय मी, टाईट ठेवलाय. हळूहळू करून का होईना मराठा जिंकेलाय, हरून नाही दिला. हे लय महत्वाचं आहे. लाट गेली लय मोठी, हारली काय उपयोग आहे? हरून नाही देणं याला लय किंमत आहे. बोलता काय नुसतं बोलून काय करता, बोलणाऱ्यानं काय दिलं? आता या विजयानंतर महाराष्ट्रभर तुम्ही विजय यात्रा किंवा मग जे स्वागत आहे तशी रॅली वगैरे काढणार आहेत? नाही, आता महाराष्ट्रात काय आहे की डॉक्टरने सांगितलं आता तुम्ही समाजाचं सगळं कल्याण केलं, तुम्ही जरा महिन्याचा आराम करा, तुम्ही थोडा आराम करा आता. आणि मराठ्यांना माझं आव्हान आहे, आता दिलंय सगळ्याला आरक्षणात, मला एक महिन्याचा थोडा आराम करून द्या. मग पुन्हा भेटूच ना आपण आंतरवाली सरटी दसरा मेळाव्याला भेटणारच ना पुन्हा नारायणगडावर. विजय सभा घेण्याचे संकेत दिले तुम्ही बोलताना. होणारच, लय मोठी होणार आहे ती लय मोठी होणार आहे. टप्पा तर येऊ द्या ना, टप्पा येऊ द्या. आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीला बस ना आता, बाईट करून घे ना संजय. दादा काय सांगणार की आज तुम्ही आंतरवाली सराठी दाखल झाले आहे? लगेच हो दादा काय सांगणार की तुम्ही आज आंतरवाली सराठीत दाखल झाले, त्या ठिकाणी तुमचं जल्लोषात स्वागत केलं गेलं, गुलालाची उधळण केली गेली, काय भावना आहे? शेवटी गाव लढलं ना, रक्त सांडलं ना. शेवटी आता वडील ऋषीला पेटले होते की जीव गेला तरी आता आपल्याचं नाही, मराठ्यांना आरक्षण मिळते. मी आंतरवालीकरांचे खूप मनापासून आभार मानतो, त्यांचे मनापासून कौतुक करतो की हे लढले ते. या आंदोलनात साथ देणारे दलित, मुस्लिम, मराठा, मायक्रो, ओबीसी बांधव, जैन, मारोडी, ख्रिश्चन बांधव, परप्रांतीय, आदिवासी, कोळी बांधव, सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनी साथ दिली. त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो, कौतुक करतो. मीडियाच्या सगळ्या बांधवांनी मनापासून कौतुक करतो. सगळ्या कॅमेरामॅनचं मनापासून आम्ही कौतुक करतो. ज्यांनी ज्यांनी आम्हाला याच्यात साथ दिली त्या सगळ्या बांधवांचं आंतरवालीतून 7 करोड मराठींच्या वतीनं आम्ही मनापासून आभार मानतो, त्याचे कौतुक करतो. तुम्ही साथ दिली, अशीच साथ पुढे देत राहा. तुम्ही आताच बोलता बोलता विजय सभा घेणार असा एक उल्लेख केलेला आहे. विजय सभा कधी होणार आहे आणि कुठे होणार आहे? ती सध्या नाही, ती होईल. सगळ्यांची मिळून राज्याची बैठक होईल,
राज्यव्यापी बैठक झाल्याच्या नंतर सगळ्याच्या समक्ष ते ठरवले जाणार. कारण 40-50 हजार खेडे आहेत. तिथल्या सगळ्या पोरांना बोलून घेऊन त्यांच्या सगळ्यांच्या विचारांना ते ठरवून होईल. दसरा मेळावा पण तुम्ही घेणार आहात? हा ती पारंपरे नाही नारायणगडावरती, पण यावेळेस कसं आहे की आम्हाला वेळ मिळाला नाही, गैरसोय होईल. त्याच्यामुळे छोटा मोठा जसा असेल तसा 500 लोक असो नाही तर 5000 असो तेवढं छोटा मोठा होईना नारायणगडावर होईल परंपरेनं. पण आता निवेदन नसल्यामुळं ती पूर्ण तयारी अवघड आहे. 1 महिन्यात होता त्या. या दसरा मेळाव्यानंतर तुमचा विजय मेळावा होईल? ती तारीख आता बैठक घेऊन ठरवू ना. तोपर्यंत आता सरकारने जी आर काढलाय तर ते काम करतील त्याच्यावर. आणि हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार मराठ्यांना ज्या मराठ्यांची नोंद नाही त्या मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्याचं काम सरकार करत. आता नाराज लाट घेणार नाही. नसता मुख्यमंत्र्यांचं मराठ्यांच्या तोंडात आणि हृदयात नाव सुद्धा राहणार. आता तुम्ही बोलता एक इशारा देखील दिलाय की जर सरकारने मागण्या पूर्ण केल्यानंतर राज्यभरामध्ये सरकारला पुन्हा एकदा बंदी करू, गावबंदी करू. तशी वेळच येणार नाही. पण जर आली तर आमच्या गावात आणि आमच्या घरी आम्ही त्यांना येऊ देणार नाहीत. मार्ग म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्र बंदी सरकारने ते आता ते त्यांनी ठरवायचं काय. पण मग मात्र चित्र वेगळं. पण मला नाही वाटत ती वेळ आता मुख्यमंत्री साहेब येऊन देतील. कारण शिंदे साहेब येत परत अशी वेळ येऊ देणार नाही. कारण जी आर काढलाय आता मराठ्यांची एवढी बेमानी करणं मग मात्र लय अवघड. पण ते शक्यच नाही. आता ते होतं आता काय होत नाही. मराठे 100% आरक्षणात गेले. आता टेन्शन घ्यायचं कामच नाही राहिले. गेले आरक्षण. ओके धन्यवाद.